पवित्र गोदावरी नदीच्या पावनभूमीत आणि नाशिकपासून फक्त 65 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यातील नांदुरी जवळच्या वणी येथील आदिमायेचे वास्तव्य असलेल्या सप्तशृंगी मातेच्या गडावर दर्शनासाठी आपण जाणार आहोत. नमस्कार, मी आहे भागुजी गुरुड. प्रियाची पायपीट या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि हो, अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. नाशिक हे मुंबईपासून 240 किलोमीटर तर पुण्यापासून 220 किलोमीटर अंतरावर आहे. सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रामध्ये असलेल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, तुळजाभवानी तुळजापूर, रेणुका माता माहूरगड या तिन्ही शक्तिपीठांचे एकत्रित रूप असलेली सप्तशृंगी माता खरं तर आद्य शक्तिपीठ आहे, परंतु कालांतराने अपभ्रंश होऊन अर्धशक्तिपीठ असे म्हणू लागले. सह्याद्री पर्वत रांगेतील वनी परिसर 7 डोंगर शिखरांनी बनलेला आहे. सप्त म्हणजे 7 व शृंगी म्हणजे शिखर, यावरूनच गडाला सप्तशृंगी गड असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून गडाची उंची 4800 फूट आहे. गडावर जाण्यासाठी जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला तर जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक रोड आहे. तेथून विशेषतः उत्सवाच्या दिवसात एसटी बस मिळते. एरवी मिळेल, पण कमी प्रमाणात गाड्या असतात. नाशिकमध्ये जुना CBS एसटी बस स्टँड वरून नियमित बस मिळतात. मंदिराचे जवळचा बस स्टॉप नांदुरी आहे. येथून गडावर जाण्यासाठी गव्हर्नमेंटची फ्री बस सेवा आहे, जी आपल्याला गडावर पोहोचवते व तेथून परत नांदुरी येथे आणून सोडते. गडावर पोहोचल्यावर देवीच्या दर्शनासाठी जाण्यास 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग गडाच्या 472 पायऱ्या चढून दर्शनासाठी जाणे. दुसरा मार्ग रोपवे, ट्रेनने म्हणजेच ट्रॉलीचा वापर करून देखील मंदिरापर्यंत जाता येते. रोपवेला बऱ्याचदा भरपूर गर्दी असते. काही वेळेला 2-3 तास देखील रांगेत उभे राहावं लागतं. या रोपवेच्या ठिकाणी सुद्धा मॉल आहे, जेथे देवीची ओटी, 11 वार साडी, नारळ, हार इत्यादी पूजेचे साहित्य मिळते. तसे तुम्ही गडावर पोहोचल्यावर तिथे देखील रस्त्याच्या दुतर्फा हे पूजेचे साहित्य असलेली दुकाने आहेत. गडाची पहिली पायरी. गडाच्या पायऱ्या चढताना सुरुवातीलाच गणपतीचं मंदिर लागतं. गणपतीचे दर्शन घेऊन पायऱ्या चढण्यास सुरुवात करावी. दगडी बांधकाम असलेल्या प्रशस्त मजबूत पायऱ्या आहेत. तसेच जाण्यासाठी वेगळ्या व परत येण्यासाठी वेगळ्या पायऱ्या आहेत. यामुळे पायऱ्या चढताना किंवा उतरताना विशेष त्रास जाणवत नाही. आज आपण जे मंदिर पाहत आहोत ते छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती उमाबाई दाभाडे द्वारा 1710 मध्ये बांधण्यात आलेले आहे. अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूस राम मंदिर दिसते. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे दर्शन घडते. राम सीतेने वनवासात असताना देवीचे दर्शन घेतलेले होते. राम मंदिराच्या समोरून मार्कंडेय पर्वताचे सुंदर दृश्य दिसते. हजारो वर्षापूर्वी या उंच पर्वतावर सप्तशृंगी मातेच्या दिशेने बसून मार्कंडेय ऋषींनी ध्यानधारणा करून दुर्गाशक्ती नावाचा ग्रंथ लिहिला. गडाच्या माथ्यावर मार्कंडेय ऋषीचे मंदिर आहे. दर्शन मार्गात जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. तसेच पंखे बसवलेले आहेत. देवीचे दर्शनासाठी गाभाऱ्याजवळ पोहोचल्यावर देवीचे दर्शन जवळून घेता येईल. सती म्हणजेच आदिशक्ती तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिवाशी लग्न करते. नंतर जेव्हा दक्ष एक अग्नियज्ञ आयोजित करतो, ज्यामध्ये तो तिला आणि तिच्या पतीला आमंत्रित करत नाही, तरी कुटुंब म्हणून सती त्यात सहभागी होण्यासाठी जाते. परंतु तिच्या वडिलांनी तिचा अपमान केला आणि शिवाची थट्टा केली. त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि तिच्या पतीचा सन्मान राखण्यासाठी तिने यज्ञात उडी घेऊन आत्मदहन केले. आपल्या पत्नीच्या मृत्यूने खूप दुःखी झालेल्या शिवाने मृतदेहाभोवती विनाशकारी तांडव नृत्य सादर केले. इतर देवतांनी विष्णूला हे थांबवण्याची विनंती केली आणि विष्णूने सुदर्शन चक्र वापरले. सतीच्या शरीराचे त्यामुळे 51 तुकडे झाले व पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडले. ही ठिकाणे आता शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात आणि ती हिंदूंसाठी पवित्र आहेत. सप्तशृंगी गडावर त्यांचा उजवा हात येऊन पडला म्हणून इथे शक्तिपीठ
स्थापन झाले. या डोंगरावर ही मूर्ती कुणाला प्रथम दिसली तर एक गवळाचा मुलगा गायी चरायला गेला होता. त्याला एक मधाचं पोळं दिसलं. त्याने जवळ जाऊन काठीने ढोसला असता त्या ठिकाणी सप्तशृंगी मातेची मूर्ती त्याला प्रथम दिसली. त्या मूर्तीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. ही स्वयंभू मूर्ती 9 फूट उंच व 18 भुजा असलेली शेंदूर चर्चित आहे. आयुध म्हणून ब्रह्मदेवाने कमंडलू दिलेले होते. त्यातील सांडलेल्या पाण्याने ही गिरणा नदी तयार झाली. म्हणूनच प्रत्येक भाविक येथून हातपाय धुवून दर्शनात जातो. देवीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र यांनी आपापली आयुधे दिल्याचे सांगितले जाते. महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने गडावर वास्तव्य केले. याची एक कथा आहे. हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाचा राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन महिषासुराला वरदान दिले की, हे महिषासुरा, तुला देव, दानव, मानव यापैकी कुणीही मारू शकणार नाही. परंतु ब्रह्मदेवानी यामध्ये स्त्रीचा उल्लेख केलेला नव्हता. वरदान मिळाल्यावर महिषासूर उन्मत्त झाला. त्याने संपूर्ण पृथ्वी तलावर हैदोस घातला. जनता, साधू संत देवांना त्रास देणे सुरू केले. यज्ञामध्ये विघ्ने आणू लागला. त्याने स्वर्गावर देखील आक्रमण केले. सर्व देव महादेवाकडे आले आणि म्हणाले, देव आम्हाला वाचवा. महादेवाने यावर उपाय काढला. माता पार्वतीचे अंश तयार केले व ही अंशरूपी स्त्री म्हणजेच आदिशक्तीने महिषासुराला मारले. आता आपल्याला गुलाबी साडी परिधान केलेली शृंगारिक मूर्ती दिसते. मूर्ती प्रचंड मोठी असल्याने 11 वारी साडी लागते. देवीला नेसवलेल्या साडीचे प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे रंग ठरलेले आहेत. सोमवारी पांढरा किंवा रामा रंगाची साडी, मंगळवारी हिरवा, बुधवारी जांभळा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी निळा, शनिवारी लाल व रविवारी गुलाबी रंगाची साडी देवीला नेसवली जाते. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या स्वरूपात कुंकू लावले जाते. देवीच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ व गळ्यात मंगळसूत्र असून देवीच्या तोंडात पानाचा विडा ठेवलेला आहे. असे म्हणतात की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न व तरुण वाटते, तर शारदीय नवरात्रात देवीचे मुख गंभीर व प्रौढ वाटते. गाभाऱ्याच्या समोर यज्ञ मंडप आहे आणि त्याच्या समोरच धातूची सिंहाची मूर्ती आहे, जे देवीचे वाहन आहे. देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर पायऱ्या उतरताना श्री काळभैरवाचे छोटेसे मंदिर लागते. इथे पहा, मोठा दगड आहे. मनात इच्छा बोलून भाविक या दगडावर नाणे चिकटवतात. राम रावण युद्धात इंद्रजिताचा बाण लागून लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर उपचारासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणत असताना पर्वताचा काही भाग इथे पडला. तोच हा सप्तशृंगी गड. सुरतेची लूट केल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आले होते. मातेचे दर्शन झाले, मंदिर पाहून झाले, परंतु मंदिर परिसर व तेथे असलेली अनेक ठिकाणे लक्ष वेधून घेतात. इथे तलावाजवळ अतिप्राचीन असे श्री सिद्धेश्वर मंदिर आहे, जे काळ्या दगडात बांधलेले आहे. सप्तशृंगी गडाचे लांबून दृश्य पहा. ढग पळत असलेले मार्कंडेय डोंगराचे दृश्य, हे सर्व मनमोहून टाकणारे आहे. अशा प्रकारे मातेचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागलो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.